बाकीचे मागासवर्गीय एकत्र आले तर सत्ता आमची आहे, आम्ही सत्ता काबीज करू शकतो, परंतु कधीही त्यांच्या डोक्यात आलं आम्ही तो मात्र भेदभाव कधीच केला नाही. आम्ही त्या काळी केला नाही आणि आजही केला नाही. आज चर्मकार समाजाचे जरी चंद्रशेखर आझाद असले तरी महाराष्ट्रातली सर्व बौद्ध जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्याचे ठळक एक कारण तुमच्या पुढे फक्त लोकांना असं वाटतं बौद्धांनाच काय पडली, हेच का मोर्चे काढतात, ह्याच लोकांना काय पडलंय सर्व एकदम बाबासाहेबांचं आणि देशाचं आणि संविधानाचं, बाकी कुणी काय करत नाही. बौद्ध समाज ह्यासाठी करतो की बाबासाहेबांच्या जातीत्व जन्मून त्यांनी बौद्ध धर्माची हे केली, दीक्षा घेतली, धर्माला त्यांनी स्वीकार केला. आणि बाबासाहेब त्या जातीच्या असल्यामुळे बाबासाहेबांनी काय सांगितलं याचा त्यांनी अभ्यास केला. बाकीचे लोक हा अभ्यासच करत नाही. बाबासाहेब काय सांगतात, बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, फक्त एवढंच माहिती, हा संविधान लिहिलं असं लोक ओरडतात, लिहिलं असेल, काही घेणं देणं नाही. आणि समजून न घेतल्यामुळं ती आज आपली अवस्था. पण जे जे कुठल्याही जाती धर्माचे असो, मुस्लिम असो, तेली कोळी कुठलेही असो, ज्यांनी बाबासाहेबांना वाचलं ते बाबासाहेबांच्या बाजूनं कालही झाले आणि आजही आहे. आणि इथून पुढे जर तुम्हाला असं वाटत असेल खरं तर उशीर झालेला आहे. आपल्या दरवाजामध्ये विनाश येऊन उंबरठ्यावर पोचलेला आहे. पण आज जरी तुमच्या डोक्यात आलं, आज जरी तुम्ही डोक्यात घेतलं तरी सुद्धा आपण ही लढाई कदाचित जिंकू शकतो, कदाचित, कन्फर्म नाही. कारण चंद्रशेखर भाई एक अशी व्यक्ती आहे की शेकडो वर्षाने एकाच वेळेस जन्माला येते. असा व्यक्ती आज दुसरा नाही आणि पुन्हा कुणी तुमच्यासाठी उभं राहणार नाही. आणि म्हणून चंद्रशेखर भाईंच्या हात आपण बळकट केले पाहिजे. भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी यांना ताकद दिली पाहिजे.